हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डे ना डेली फॅमिली ब्लॉग. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. देवपूजा झालेली आहे आणि मी आता ब्रेकफास्ट बनवते. काय बनवते? एग ब्रेड. लावून दे. तू काय करते बाळा? भाजी बनवते मी. भाजी बनवते? हां. कुठे भाजी? इथे अच्छा, ओके. शॉर्ट आणि स्वीट रेसिपी. असा ब्रेड घ्यायचा, डिप करायचं दोन्ही बाजूला. कमी वाटलं थोडंसं खूप आवडतं. तुमचा नाश्ता रेडी. चहा आणते मी. ओ थँक्यू. वेलकम. खाऊन सांगा कसं झालं. जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत आणि आता आम्ही जातोय यांच्या मित्राच्या मुलाच्या बारशाला. त्यासाठी मी आता रेडी होते आणि नंतर कंटिन्यू करणार. आता आम्ही निघालोय बारशाला जायला. गाडीत बसलोय, आई अंजलिताई आणि मी, त्यांचा बाबू. पुढे व्ह्यू बघा किती अप्रतिम येतोय. ऊन असल्या कारणाने सगळं चमकतंय. मी आता साईडहून तुम्हाला व्ह्यू दाखवते. खूप ग्रीनरी आणि खूप छान व्ह्यू होता. गावाकडची छोटी छोटी घरं, छोटी छोटी गावं मध्ये मध्ये लागत होती जाताना. मी फर्स्ट टाइम तिकडे गेली आहे. मुरबाड साईडला ते गाव होतं छोटंसं. रस्त्याच्या कडेने ते छोटी छोटी गावं, छोटी छोटी घरं, स्कूल, कॉलेजेस बघायला खूपच अप्रतिम वाटत होतं. शाळा, खूप काही काही नवीन नवीन आश्रम, हे ते बघायला भेटलं. घर छोटी छोटी असली तरी घराच्या समोर अंगणात त्यांनी भेंडी वगैरे लावलेली होती. त्याला साडीचं किंवा ग्रीन कपड्याचं वॉल कंपाऊंडसारखं केलं होतं आणि ते बघायला खूप सुरेख वाटत होतं. ते शेत छोटी असली तरी खूप लक्षवेधी होती. त्या लोकांनी घराच्या शेजारी आजूबाजू जागा असेल तिथे पालेभाज्या लावलेल्या होत्या, ज्याच्यात भेंडी असेल, गवार किंवा मेथीची भाजी, पालक, शेपू असं विविध प्रकारच्या छोट्या छोट्या वाढणाऱ्या आणि लवकर येणाऱ्या अशा भाज्या लावलेल्या होत्या सगळीकडे. गावाकडे खूप शांती आणि ग्रीनरी दिसत होती. गावात गेल्याचं फील येत होतं. सगळीकडे छोटी छोटी शेतात काम करणारी लोक, क्रिकेट खेळणारी मुलं आणि अजून बरंच काही आम्हाला जाताना रस्त्याच्या कडेने बघायला मिळालं. जाता जाता दीड तासाचा रनिंग होता, पण अशी छान ग्रीनरी आणि छान व्ह्यू बघत जाण्यात रस्त्याचा प्रवास समजलाच नाही कुठे 1.5 तास निघून गेले ते. आणि बघता बघता आम्ही गावात पोचलो. गावात एंट्री केल्या केल्या एवढं सुरेख मंदिर होतं आणि ते मंदिर म्हणजे
आता तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने बघा. महादेवांची भव्य अशी मूर्ती, व्हाईट कलरची, एवढी लक्षवेधी आणि सुरेख वाटत होती. लांबून पण फक्त बघावं आणि बघतच राहावं अशी छान वाटत होती. खूप सुंदर असं दृश्य बघायला भेटत होतं. जणू काही गावात, मामाच्या गावाला जातोय असं फील येत होतं. खूप दिवसाकडे गावाकडे गेल्यावर वाटतं तसं फील येत होतं. आणि असंच बोलता बोलता आणि बघता बघता आपण त्यांच्या घरापर्यंत पोचणार आहोत. आता रस्ते बारीक असले तरी गावाकडच्या माणसांची मनं मात्र खूप मोठी असतात. त्यांची घरं छोटी असतात पण त्यांची मनं खूपच मोठी असतात. दृश्य बघतच राहावं, कधी व्हिडिओ बंदच करू नये असं वाटत होतं. छोटी छोटी घरं, बिना प्लॅस्टरच्या भिंती, सगळ्यांच्या अंगणात केळीचे झाडं, वाळत घातलेली कपडे, गुरांसाठी साठवलेला चारा, असं सगळं सुरेख. हात न लावता लक्षातही आलं नाही. बारशाचा पाळणा सजवलाय. इथे आता छोट्या बेबीला पाळण्यात घालणार. इथे नाव हाईड केलंय, आदेश नाव ठेवलंय निघालेलं म्हणून. बेबीला पाळण्यात घातलं की मी परत दाखवते. याला मी घेता लागला तो तुम्ही आहात ना माझ्यासोबत या खूप गरजेचं वेगळं होतं. हा असं द्यायचं फोटो निघायचा. फक्त बाबू इथे ना, या बाबूजवळ बसू ना. जय हात लावा. तुम्ही अशा या बाजूला राहा. नाही खाल्ले. घेतलेच खातात. हो घेतले. शांत सांग काय झालं. मी तुम्हाला मदत केली आणि वरूच्या कॉलेजची फी भरली आणि जे की सगळं होतंय तुम्हाला माहिती आहे ना काका. आणि
माझ्यामध्ये खूप वाटतं याच गोष्टींवर तुला काही मदत लागली खूप मोठ्या आशेने तुमच्या इथे आहे. खरं सांगते मी, खरंच मोठ्या अडचणीत. माहिती आहे. तुमच्या तुमच्यावर संस्कार आहेत. मी विनंती करते. मी शेवटचा प्रतिसाद. मी तुला सांगते काय आहे? तुला खरंच मदत करा. तमाशा मला सांगितलं मध्ये काय तुम्ही माणसं तुम्ही जेवल्या का? अरे झाला आता थोडासा राहिला थोडा राहिला झाला ना त्याला ते करून घे तू वरून योगी राहिले त्यांना माहिती आहे आपलं नाते विश्वास बसत नाही. मला वाटतं की मी माझ्या घरच्यांना साखरी घे साखरी साखरी ना गाठी ठेवायचे माझा जाम झाला याला त्याला पण घेऊ द्या ना ते पण चांगले झाल्यात मग साखली घाला ते गाठी घाला सारखी घाल बाबू या ना
खालून जा, खालून जा, खालून बसून लागेल लागेल. त्याला मान बेन दाबून खाली. व्हिडिओ आहे. हा उभे राहा. व्हिडिओ चालू आहे, फोटो पण काढलाय. आला. इकडे बघ, हे इकडे राहा ना सरकून थोडा. इकडे बघ.
मी तिथे कोणाला ओळखत नाही, एकटे कशी जाणार आहे मी? आणि एकट्या का? मी असेल ना तुमच्या बरोबर, मी असेल. व्हिडिओ बाळसं झालेलं आहे आणि नुकतेच आम्ही घरी आलेलो आहोत. आता मी चेंज करते आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. किचन साफ झालं आहे. भांडी धुवून मांडणला लावून ठेवली आहेत. घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि आता आम्ही झोपायला जातोय दुर्वासोबत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट बोल बाळा. बाय 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 बाय.